पुढे एवढं मोठं सैन्य आहे, पिछाडीला धोका निर्माण झालेला आहे. एखादा लेचापेचा जर सेनापती असताना त्याचं काळीज असं म्हणजे हादरून गेलं असतं आणि तो मागेच पळत सुटला असता. म्हणजे कुठून तरी काहीतरी मार्ग काढून कसं ह्याच्यातून सुटो हा त्यानं प्रयत्न केला असता. कच्च्या दिलाचा सेनापती. सरदार खरोखर घाबरले की ही स्थिती फार बिकट निर्माण झालेली आहे. श्रीमंत असं ते म्हणायला लागले. बाजीराव त्यांना सांगत होते की वक्त की गर्दिशों का गम न करो. संकट येत राहतात, संकटाचा मुजाका धरू नका तुम्ही. वक्त की गर्दिशों का गम न करो, हौसले मुश्किलों में पलते हैं. म्हणजे हिंमत जी असते ती संकटातच निर्माण होत असते. आणि मग बाजीरावाने थेट दिल्लीवर धडक द्यायची योजना मांडली. आता तिथून दिल्ली 200 मैल लांब होती. हेरानकरवी बातम्या काढल्या. अपरिचित मार्ग कोणता आहे, मार्गामध्ये अडथळे काय आहेत, हे सगळं त्यांनी काढलं, मार्ग निश्चित केला. आणि बाजीराव बदनसिंग जाटवाडा ज्याला म्हणतात, बदनसिंग जाटाच्या राज्यातून शिरले. आता हा जाट बदनसिंग जाट जो होता तो सवाई जयसिंहाचा मांडलिक असल्यासारखा आणि सवाई जयसिंहाशी आधीच राजकारण जोडलेलं होतं आणि त्यामुळं बदनसिंग जाटांनी काही हे नव्हता त्यांना जाऊ दिलं. तिथून मेवातच्या डोंगरामध्ये बाजीराव शिरले. त्या डोंगराळ प्रदेशातून ते दिल्लीला गेले. 10 दिवसांचा प्रवास 2 रात्री आणि 2 दिवस एवढ्यात त्यांनी पूर्ण केला. सोबत मस्तानी कुंवर होत्या. आणि बरोबर 28 मार्च 1737 रोजी बाजीराव कालकादेवी म्हणून एक ठिकाण आहे दिल्लीच्या बाहेर, तिथं ते गेले. आणि 29 तारखेला शहराच्या बाहेर एक भवानी देवीचं मंदिर आहे. त्या भवानी देवीची यात्रा होती. त्या यात्रेमध्ये विक्री करण्यासाठी बरेचसे श्रीमंत व्यापारी आलेले होते. घबराट माजवण्यासाठी बाजीरावांनी पहिल्यांदा ती यात्रा लुटली. त्याच्यामधले सगळे व्यापारी वगैरे लुटले. थोडा मोठा यात्रेचा जमाव शहरामध्ये घुसला आरडाओरडा करत. मराठे आले, मराठे आले. बादशाह हाबकून गेला, त्याला कळे ना मराठे आले म्हणजे कुठून आले. एवढं मोठं सैन्य मी पाठवलेलं आहे, 1.5-2 लाखाचं सैन्य वाट अडवून उभा आहे, कोण आलं इथं, असे कसे मराठे येतील.